सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण तो हा रे श्रीहरी, नाही रूप गुण वर्ण जेथ किंवा नाही रूप वर्ण गुण जेथ, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. भगवंतांना मी पाहिलं असं ज्ञानोबराय सांगतात. आणि तो भगवंत कसा आहे, त्याचं अस्तित्व, त्याचं स्वरूप, त्याचं व्यापकत्व, एकंदरीत त्याचं रूप सगळं आमच्या समोर शब्दातनं व्यक्त केलं ज्ञानोबरायांनी. सत्य ज्ञानानंत किंवा सत्य ज्ञानानंद दोन्ही पाठभेद आहेत. गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. देव कसा आहे, देव मला दिसला, देवाला मी पाहिलं. ज्ञानोबराय सांगतात देव सत्य स्वरूप आहे. देव सत्य स्वरूप आहे. जिथं जिथं सत्य आहे तिथं तिथं देवत्व आहे. आता देवाला पाहायचं कसं आणि कुठे पाहायचं बघा. देव कुठे दिसणार, जिथं सत्य आहे तिथं देव आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये मंगलाचरणाचा पहिला श्लोक म्हटला जातो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिद आनंद स्वरूप असं त्याचं स्वरूप आहे. या श्लोकामध्ये भगवंताचं स्वरूप, भगवंताचा स्वभाव आणि भगवंताचं सामर्थ्य तिनेही सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, हे त्याचं सामर्थ्य आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या, स्थितीच्या आणि लयाला कारण ठरणारा तो भगवंत आहे. हे त्याचं सामर्थ्य आहे. आणि तापत्रय विनाशाय म्हणजे त्रिविध तापांचा नाश करणारा तो भगवंत, त्याचा तो स्वभाव आहे. म्हणजे हे सगळं भगवंताकडे आहे. आणि त्यातलं ज्ञानोबराय सांगतात माझा भगवंत मी पाहिला, तो कसा दिसला. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, तो सत्य स्वरूप आहे. आणि तुकोबरायांनी सुद्धा त्याला ओळखलं, त्याला सांगितलं देवा तू कसा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. या जगामध्ये सृष्टीमध्ये सत्य जर काही असेल ना तर देवा ते तू आहे किंवा तुझं रूप आहे. मग असा सत्य स्वरूप परमात्मा ज्ञानोबरायांनी पाहिला. भगवंताचं स्वरूप सांगितलं सत्य ज्ञानानंद. ज्ञान स्वरूप भगवंताचं, जिथं ज्ञान आहे तिथे भगवंत आहे. कसलं ज्ञान, कुठलं ज्ञान. भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे का, मॅथमॅटिक्स नाही. हे तर शाळेत आम्हाला मिळतं. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान जे भगवंताला होतं आणि ते ज्ञान हे देवाचं स्वरूप आहे, देवाचं रूप आहे. भगवंताच्या षड्गुणैश्वर्याचं वर्णन ज्यावेळी ज्ञानोबराय करतात त्यावेळी भगवंत कसा आहे. ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री आणि औदार्य या 6 गुणांचा तो स्वामी आहे म्हणून त्याला भगवंत म्हटलंय. षड्गुणैश्वर्य संपूर्ण आहे. येणे कारणे भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. भगवान म्हटलंय. भग म्हणजे गुण, जो गुणांनी वान म्हणजे व्यापणं, गुणांनी जो व्याप्त आहे तो भगवान आहे. त्याच्या गुणांचं वर्णन करावं. त्या गुणांमधला 6 गुणांमधला एक गुण माऊली सांगतात ज्ञान. पहिला गुण आहे ज्ञान. कुठलं ज्ञान, मी आता सांगितलं तसं, बाकीचं नाही, भौतिकातलं नाही. आत्मस्वरूपाचं ज्ञान. हु आय एम, मी कोण, मी स्वतःला तरी ओळखलंय का, मी स्वतःचा तरी श्वास बघितलाय का, मी कोण आहे. त्या मीची प्रचिती येणं, ते ज्ञान होणं, ते अध्यात्माचं ज्ञान, ते आत्म्याचं ज्ञान, ते भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून सत्य ज्ञानानंद. आणि देवाचं स्वरूप आहे ज्ञान आणि आनंद. आनंद स्वरूप आहे देव. देव स्वतः आनंदाचं निधान आहे. त्याचं स्वरूप सांगितलं संतांनी. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय. एका निजया योगियाचे, एका निजया योगियाचे समचरण साजिरे देवरी, एक समचरण साजिरे देवरी. एका निजया
समचरण आदिले वारे देह समचरण आदिले विठवारे आनंद हे भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. देव आनंद स्वरूप आहे, नित्य आहे, निरामय आहे, अद्वय आहे. आनंद हे भगवंताचं स्वरूप ज्ञानोबराय सांगतात. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. आनंद स्वरूप असलेल्या भगवंताचे आम्ही अंश आहे. आणि आम्ही कसे वागतो, आमचा चेहरा कसा असतो, असतो का आनंदी कायम? आता इथे बसलेले सगळे चेहरे आनंदी आहे असं मी आपलं समजते. आहे ना, तुम्ही आनंदी आहे ना, काही टेन्शन नाही ना, काही त्रास नाही ना, काही दुःख नाही ना? संसार दुःखाशिवाय असूच शकत नाही. पहिली गोष्ट, संसार दुःख मूळ हे सगळ्यांचं प्रमाण. कीर्तनाला न येणाऱ्यांचं सुद्धा पाठ असतं. जाऊ दे, आपण नाही म्हटलं ते सगळ्यांना माहितीये. संसार दुःख मूळ चाली सह माहिती असतं. म्हणजे आम्ही इतके रडत ती चाल म्हणतो, संसार दुःखाचा हे आम्हाला माहितीये, पण सुटत नाही. सुटतो का संसार? बरं, आपण संसाराला धरलंय की संसाराने आपल्याला धरलंय? खरं सांगा ना मावशी. मग सोडायचं का? सुटलं तर सगळं सुखाचंच आहे, पण सुटत नाही, सुटत नाही. आनंद स्वरूप परमात्मा आहे, त्याचे आम्ही अंश आहोत, पण आपण कायम दुःखी. जीव शिवापासून ज्यावेळी वेगळा समजायला लागतो स्वतःला, त्यावेळी तो दुःखाच्या भोवऱ्यात सापडतो. जीव शिवस्वरूप आहे, मी त्याचाच अंश आहे, हे ज्यावेळी जीवाला कळतं, त्यावेळी जीव आनंद स्वरूपाला पोहोचतो. माऊलींनी तो अनुभव घेतला आणि माऊली भगवंताचं स्वरूप सांगतात. सत्य, सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप आणि अनंत किंवा आनंद स्वरूप. देव आनंद स्वरूप आहे, देव आनंद स्वरूप आहे. माऊलींना त्याच जीवाचा किंवा त्याच जीवातला जो जीव आहे की नाही, त्याचा लळा लागला. आतमध्ये तो ते परमात्मा तत्व. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जशी हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसं दुधामध्ये लोणी, जसं दुधामध्ये लोणी, तसा चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. उसात साखर आहे, आहे ना, पण दिसत नाही. दुधात लोणी आहे का? आहे ना, दुधात लोणी आहे, पण ते दिसत नाही. मग ते दिसण्याकरता काय करतो आपण? दुधातलं लोणी दिसण्याकरता विरजण लावण्यापासून ते ताक जितकं चांगलं आपण घुसळू. आता हे घुसळणं बिसळणं सगळं गेलंय. नवीन आमच्या मुलींना पिढ्याला काही माहिती नाही. रेडी ताक मिळतं, रेडी दही मिळतं, रेडीमेड तूप मिळतं. आता हे दही कधी करायचं आणि त्याचं ताक कधी करायचं एवढा वेळ कुणाला आहे, नाही का? पण या सगळ्या प्रक्रियेतून जे मंथन होऊन प्राप्त होतं, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. काय सुंदर प्रमाण दिलं ज्ञानोबरायांनी. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता.
आपण प्राप्त करतो तसं अनंताला प्राप्त करावं लागेल. आणि तो देहात आहे. जसं दुधातलं लोणी दिसण्याकरता काय करावं लागतं? घुसळावं लागतं की नाही? मग तसं देहातला चक्रपाणी दिसण्याकरता काय करावं लागेल? घुसळावं लागेल. आणि घुसळायचं म्हणजेच भजन करायचं. बोला विठ्ठल. घुसळणं म्हणजे भजन आहे. बरं, आता अजून थोडं सांगते. फिजिक्सचा, भौतिक शास्त्राचा एक नियम आहे, सिद्धांत आहे की एनर्जी ज्यावेळी आपण सेंट्रलाइज करतो, ऊर्जा ज्यावेळी एकत्र आणली जाते त्यावेळी ती जास्त ताकद देते, सघन होते. ऊर्जा एकत्र आली की ती सघन होते. वारा सगळ्यांनी पाहिलाय, पण तो वारा पवनचक्कीच्या माध्यमातून एकत्र आणला की काय होतं? वीज तयार होते. वाफ सगळ्यांनी पाहिलीये. चहाच्या किटलीतनं वर जाणारी वाफ, रोज चहाची वाफळलेली आपण पाहतो ना, रोज पाहतो. पण त्या वाफेला एकत्र आणलं तर त्या वाफेवर इंजिन सुद्धा चालतं. हे शास्त्रज्ञांना सिद्ध करून दाखवलं, अर्थात ते झालं. आणि हे शास्त्रज्ञांनी माऊलींच्याच तत्वज्ञानातनं घेतलं, हे आपल्याला माहितीये. मग ही सगळी एनर्जी ज्यावेळी एकत्र आणली त्यावेळी त्याची ताकद वाढली. हे जर आपल्याला कळतं तर भगवंतांनी आम्हाला देहामध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती देऊन पाठवली आहे, पण ती सध्या झोपली आहे. तिला जाग करण्यासाठी, ती जाग करण्याची गरज आहे. आणि ती एकदा जागी झाली, ती चैतन्य शक्ती एकत्र आली की ज्ञानोबरायांना जो अनुभव आला तो सर्वसामान्य साधकाला येऊ शकेल, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. माऊली म्हणतात, मी त्याला पाहिलंय. कसा पाहिलं माहितीये का? योगिया दुर्लभ, योग्यांना सुद्धा दुर्लभ असलेला भगवंत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. तो म्या देखिला योगिया दुर्लभ, तो म्या देखिला अद्वैताचा अनुभव घेतला. फिटला संदेहानी माले तुझे पण देखिला देखिला माये देवांचा देव. बर कसा पहिला सांगू का? अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपे अनंत वेशे, देखिला म्या बाप लक्ष्मा देवी वरू खूण बाणली तैसी गोम्या देखिला सासणी, गोम्या देखिला सासणी. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, गोम्या
कसं आहे त्याचं स्वरूप सांगितलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. गगनाचं आच्छादन त्यांनी घेतलंय. जणू काही सगळ्या जगावर त्याचं पांघरुण आहे. सगळ्या जगाला त्याचा आधार आहे. आधार आहे की नाही त्याचा? पण आपण त्याच्यापासून लांब राहतो. आम्ही जर त्याच्या जवळ राहिलो ना तर आपण त्याच्या पांघरुणाखाली राहू, त्याच्या आच्छादनाखाली राहू. गगना इतका व्यापक आहे. महाराजांनी त्याचं वर्णन केलं. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. देव किती मोठा आहे. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाला भगवंतांनी दर्शन दिलं. स्वतःच्या आत्मस्वरूपाचं स्वतःचे स्वरूप दाखवलं. कसा होता भगवंत? अनंत रूपो दरवक्त नेत्रम अनंत बाहू दरवक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवाद्यं पश्चामि विश्वेश्वर विश्वरूपम. कसा आहे भगवंत? ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही. असा भला मोठा महाकाय रूप आहे. तो हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहतोय, मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतोय. सगळीकडे परमात्मा तत्व आहे. सगळीकडं. मी मगाशी सांगितलं विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावन. देव नटला नाना परी. 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 भर देऊन ना तरी. भर देऊन ना तरी. देव नटला नाना परी. देव नटला नाना परी. नाना परी. नाना परी. चराचर सृष्टीमध्ये त्याचं व्यापकत्व आहे. भू जल तेज समीर खर विशेष काष्ठादिकी असे भरला. स्थिर चर व्यापुनी अवघा जो जगदात्मा दशांगुले उरला. अद्यतिष्ठ दशांगुलम. सगळीकडे असलेला भगवंत माझ्या हृदयामध्ये मी त्याला पाहिला. म्हणून ज्ञानोबरायांनी त्या जीवातल्या जीवाला हाक मारली. जीवीची या जीवा प्रेमा भावाची या भावा. तुझ वाचुनी केशवा तुझ वाचुनी केशवा अनुरावडे. जीवे अनुसरलीये अजूनी कानये. वाट पाहिली त्याची. त्या चैतन्याचा जिव्हाळा लागला ज्ञानोबरायांना. चित्त चैतन्य चोरून नेले असा अभंग आहे माऊलींचा. त्यामुळे ज्ञानोबरायांनी त्याला ओळखलं. तो गगना इतका विशाल आहे. सगळ्या जगावर त्याचं पांघरुण आहे. मायेचं आच्छादन आहे. आम्ही त्याच्यापासून लांब राहतो. ही आमची अडचण आहे. आपल्याला नाही का वाटत देवानी आपल्या घरात यावं, देवानी आपल्या दारात यावं? देव पांडवांच्या घरात गेला की नाही? द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव भक्तांच्या दारात गेला. देव आपल्याकडे येत नाही कारण आपल्याला देव सोडून बाकी सगळं आठवतं. प्रपंचामध्ये बाकी सगळं चालतं पण देव नाही आमच्या प्रपंचात. जनाबाईंनी देवाला आणलं. देवळातला देव स्वयंपाकघरात आणला. जात्यावर दळायला लावलं त्याला. नामदेव महाराजांनी आपल्या भक्ती तत्वाच्या जोरावर देवाला जेवायला बसवलं. कीर्तनामध्ये भगवंत नाचले नामदेव महाराजांच्या. सगळ्या संतांनी भक्तीच्या बळावर भक्तीच्या मापाने त्याला मापलं, त्याला मोजलं, त्याला ओळखलं आणि प्राप्त करून घेतलं. तसं ज्ञानोबराय म्हणतात मी सुद्धा त्याला पाहिलंय. मी सुद्धा त्याला पाहिलंय. दुसरं चरण. तो हरे श्री हरी पाहिला डोळे बरी. तो हरे श्री हरी पाहिला डोळे बरी. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. 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 तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी.
मधुरी सारोनिया तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. जो निर्गुण आहे, जो निराकार आहे, जो गुण रूप वर्ण सगळ्याच्या पलीकडे अतीत आहे, त्याला मी डोळे भरून पाहिला. ज्ञानोबराय म्हणतात जो गुणांच्या अतीत आहे, जो रूपातीत आहे, जो निराकार आहे, आकारातच नाहीये, तो दिसला ज्ञानोबरायांना. किती गंमत आहे, किती आनंद आहे बघा. काय ज्ञानोबरायांचा अनुभव असेल. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आणि 2 सर्वनामं एकत्र वापरली. जागेत ना आपण. तो हा 2 सर्वनामं एकत्र वापरली. तो म्हणजे काय आणि हा म्हणजे काय, तेवढं बघितलं की आपलं कीर्तन संपले. काळजी करू नका. तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बर तीना दीना दीना दीना, विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल तीना दीना दीना. आपल्याला सगळ्यांना अभंग पाठ आहे ज्ञानोबरायांचा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा. माऊलींनी इथे सुद्धा बघा तो आणि हा ही 2 सर्वनामं एकत्र वापरली. इथे सुद्धा तो हा श्रीहरी पाहिला, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, 2 सर्वनामं एकत्र वापरली. मराठी भाषेच्या व्याकरण शास्त्रानुसार 2 सर्वनामं एकत्र येत नाहीत. तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी माझा मराठाची बोली कौतुके असं म्हणणारे ज्ञानोबराय 2 सर्वनामं एकत्र आणली. म्हणजे काय, तो कुणाला आपण म्हणतो, आपल्या सगळ्यांच्या मध्ये. आता आपण सगळे बसलोय, या सगळ्यांच्या मध्ये आपल्यातलाच एक ओळखीचा आहे, पण ती व्यक्ती उपस्थित नाही. मग आपण काय म्हणतो, तो जो आहे पण इथं नाही, आपण काय म्हणतो, तो. आणि आपल्यातलीच एक व्यक्ती आहे जी इथं आहे, आपण म्हणतो हे बघ हा हा. कळला फरक. निर्गुणवाद्यांचा जो तो आहे की नाही, तो आहे पण दिसत नाही, तोच माऊली म्हणतात आम्हा सगुणवाद्यांचा हाय जो विटेवर उभा आहे.